धन्यवाद. आजच्या दिवसामध्ये आमच्या संभवेत खरं तर समालोचन तुम्ही पाहणार आहात. वामनजी दरोडा सरांचा आवाज तुम्ही देखील आजच्या दिवसामध्ये ऐकणार आहात. त्यानंतर माझ्या समवेत खरं तर समालोचकाचा आरसा, समालोचकाचा पाठीचा कणा म्हणजेच नागले काका खरं तर स्कोररच्या भूमिकेमध्ये अत्यंत अनेक स्पर्धा ज्यानं केल्या असे नागले काका आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. वयाची 67 झाली तरी देखील क्रिकेटवरचं प्रेम त्यांना घरी बसू देत नाहीये. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. बारूद नवीन गोलंदाज आपण पहिल्या गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन बारूदचं स्वागत केलंय खरं तर गोलीनं. गोली असेल त्या ठिकाणी आर्यनने त्या ठिकाणी षटकारानं स्वागत केलंय बारूदचं. षटकार जरूर लगावलाय परंतु मोठी धावसंख्या, फायटिंग टोटल स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले तर तोला बोलाचे आहेत. एका बाजूला सावरसई तर एका बाजूला ढोकवाडी. हे दोन संघ. पुढचा चेंडू घुटना टेकलाय परंतु त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर वेगानं क्षेत्ररक्षक धावत आला. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील. 14 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. विशालचा विकेट माघारी परतला. विशालचा खेळ आपल्या सावरसई संघासाठी अप्रतिम राहिला. नेहमीच त्याचा खेळ आपण पाहिलाय परंतु तो आता डगआउट मध्ये परतला. परंतु त्या ठिकाणी अमितला मोठी कामगिरी करावी लागेल. फुल टॉस खरं तर लोअर फुल टॉस होता. फलंदाजानं हेरलं. फलंदाज कशा प्रकारे खेळतोय गोलंदाजाने त्या प्रकारे चेंडू फिरवला. बोटांची जादू त्या गोलंदाजीमध्ये त्याने दाखवली. त्या ठिकाणी चेंडू बीट झाला. खरं तर अमितचा विचार केला तर 5 चेंडू तो डॉट खेळला. एक षटकार जरूर लगावला परंतु त्याला मोठे फटके नक्कीच मारावे लागतील कारण आपल्या संघाने दिलेली जबाबदारी तुम्हाला चोख पार पाडावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. मोठी अपील त्या ठिकाणी केली. उत्साह जास्त परंतु आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव जरूर मिळेल त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील. 15 धावा. जय गणेश डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आपण आमचा आवाज, क्लॅरिटी आणि क्वालिटी आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्यांचं देखील मनपूर्वक आभार असेल. या ठिकाणी समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे सर्व प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत स्पर्धा त्यांना देखील विनंती असेल तुमच्यापर्यंत आमचा आवाज देखील आणि मॅचची क्लॅरिटी क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम समर्थ लाईव्ह इव्हेंटचं नेहमीच राहिलं आहे. समर्थ लाईव्ह इव्हेंटचं आमचं नातं खूप जवळचं आहे. खरं तर जिकडे समर्थ लाईव्ह इव्हेंट आहे तिकडे शुभम मात्रे देखील आहे. पुढचा चेंडू वन हँडेड चेंडू सीमा पार जाईल का? यस, इट इज अ मोठा 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 षटकार. तुम्ही भिडा किती मला लाडा किती च्या रिझन मध्ये चेंडू सीमा पार गेलाय.
नवीन चेंडू त्या ठिकाणी द्यायचा आहे. जनार्दन पवार उर्फ बिल्ला यांना विनंती असेल या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन सज्ज होईल कृष्णा. कृष्णा खर तर गोपिकांचा नाद या कृष्णाला नक्कीच, परंतु तो कृष्णा आणि हा कृष्णा नटखट लल्ला आणि या कृष्णाला त्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. अमितने मोठा फटका मारलाय. उंची जास्त, लांबी तेवढीच गाठेल का? येस, मिड ऑनच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय, सीमा पार आलाय हा दर्जेदार अमित ब्रँड. आई माऊलीचं गीत या ठिकाणी आपण ऐकलं. 4 एप्रिल जवळ आले. 4 तारखेला आपल्या आई माऊलीची पालखी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा माऊली, या एकविरा माऊलीची पालखी सोहळा या ठिकाणी 4 एप्रिलला आहे. तुम्ही सर्वांनी जॉईंट व्हा त्या ठिकाणी. खरं तर खूप मजा येते. आणि 11 एप्रिल या रोजी आमच्या गावात खरं तर वाशी गावात मोठी यात्रा आहे. परंतु या ठिकाणी अमित किती वेळ शांत राहील? अमित शांत राहणार नाही. दर्जेदार प्रेक्षणीय मोठा षटकार. राजानं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर झुकले नाही. त्यांचा आदर्श मित्रांनो घ्या. खरं तर पुष्पा आणि आपले छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श तुम्ही घ्या. षटकार आलाय अमितच्या बॅट मधून. पुढचा चेंडू त्या ठिकाणी कॉटन बोल्टची संधी त्या ठिकाणी आणि विकेट प्राप्त झालाय. एक तेरी तो एक मेरी. 2 षटकारानंतर या ठिकाणी कमबॅक. शांत केल्या. खरं तर बराच काळ त्यानं क्रिकेटमध्ये आपलं नाव नाणेगावच्या मैदानावरती देखील खेळ करताना पाहिलं आणि तोच फलंदाज आता अमित माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल अनिल दलाल. हा खेळाडू त्याच्या जागेवरती खेळ करण्यासाठी आता सज्ज होईल. परंतु मैदानामध्ये अजून आर्यन आहे. खरं तर त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. नेक्स्ट मॅच चला. वेलोशी आणि आंबेगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. वेलोशी आणि आंबेगाव. पुढचा चेंडू त्या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या रीज मध्ये. चेंडू 1 बाउन्स, टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू आर पार चौकार. तिसरं षटक मार्गस्थ असताना कृष्णा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. या ठिकाणी चेंडू सीमा पार आलाय हा दर्जेदार प्रेक्षणीय चौकार.
सर या गाण्यावरती पाहिल्या सुंदर गीत त्या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकलत. परंतु या ठिकाणी षटकार आणि चौकार थांबत नाहीयेत. अप्रतिम दर्जेदार 2 चौकार अनिलच्या बॅट मधून नक्की झाल्यात. इजॉन हॅट्रिक चौकाराच्या त्या ठिकाणी फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू जाईल का सीमा पार. यस, मोठा षटकार. विचार केला तिसरं षटक घेऊन आला होता आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 धावा खर्च केल्या. फलकावरती धावा लागल्या 53 धावा. कृष्णाची बासुरी नक्कीच वाजवली या ठिकाणी फलंदाज अनिल. आणि अप्रतिम सामना आपण अनुभवता आहात. एका बाजूला सावरसई फलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाजी करत असताना ढोकवाडी संघ नागोठणे विभागातील हा संघ आपण पाहतोय. जय गणेश क्रिकेट संघ वीराने आयोजित वीरानी चॅम्पियन्स ट्रॉफी सरपंच चषक 2025. विनंती असेल ऑनफिल्ड जे पंच आहेत त्यांना विनंती असेल टाइम अलर्ट करायचा आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपण खूप सारे सामने खेळणार आहोत आणि मेगा फायनलचा दिवस आहे. खरं तर पुढचा चेंडू त्या ठिकाणी घुटना टेकलाय आणि तमाशा देखील बनवलाय. आल्या आल्या मोठा 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 आर्यनच्या बॅट मधून षटकार. आर्यन पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका. घुटना टेकल्यानंतर चेंडू मिड ऑनच्या रिजन मध्ये टेकडी पार षटकार. तारीख आणि या 11 तारखेच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील खरं तर मानाची आणि अभिमानाची जत्रा वाशी विभागातील जत्रा त्या ठिकाणी आहे. तुम्ही देखील त्या ठिकाणी या. आमंत्रण केलं आहे तुम्हाला आणि जेवणासकट आमंत्रण आहे. नक्कीच तुम्ही या 11 एप्रिल रोजी. धाव फलकावरती धावा लागल्यात 65 धावा. मोठा मोठा आणि मोठा फायटिंग स्कोर त्या ठिकाणी सावरसी संघाचा. त्या ठिकाणी षटकारच्या हॅट्रिक वर जरूर होता, षटकारच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड झाल्यानंतर 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. चितेची चपलाई आणि हरणाच्या गतीनं या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. खरं तर आदिवासी संघाचा जर विचार केला तर आपण त्या ठिकाणी त्यांची फिटनेस जी असते सर, फिटनेस एकदम मजबूत असते. धावायची देखील त्यांची जर कॅपॅसिटी पाहिली तर भरपूर कॅपॅसिटी असते आणि उंच उंच डोंगर चढत ते खरं तर त्यांच्या घरी आणि त्यांच्या गावाला जात असतात. पुढचा चेंडू फुल टॉस, फुल टोल वसूल त्या ठिकाणी आर्यनच्या बॅट मधून. खराब चेंडू वरती मोठा प्रहार. षटकार षटकार षटकार. मला लाटेची थेंबाने माझं पोट भरणार नाही. हरेन मी अनेकदा परंतु जिंकल्याशिवाय थांबणार नाही. आर्यन या ठिकाणी दाखवतोय दमखम दमखम. त्या ठिकाणी अशा प्रकारचे खराब चेंडू तुम्ही आर्यनला फेकू शकत नाहीयेत कारण तो सेट बॅट्समन आहे आत्ताच्या कंडिशनला सावरसी संघाचा. पुन्हा एकदा ऑफ एक्स्ट्रीच्या बाहेर जाणारा चेंडू. खरं तर दडपण आणि दबाव त्या ठिकाणी आपण पाहिला गोलंदाजावरती. गोलंदाज
राहुल गोलंदाजी मार्कवर. खरं तर स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं जातं, शेवटचं षटक, आणि शेवटच्या षटकामध्ये हाणामारी नक्कीच केली जाते आणि नक्कीच या ठिकाणी सावरसी संघानं मोठी हाणामारी केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 रन्स, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दडपण आणि अवांतर चेंडू, वाईट चेंडू आपण पाहिला. पंचांच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आपण विचार करत होतो, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा तसाच फटका. षटकार षटकार षटकार. या ठिकाणी शेवटचा चेंडू आहे. 45 धावांवरची खेळतो आर्यन. शेवटच्या चेंडूवरती षटकार येईल का? आजच्या दिवसातील दुसरी 50 होईल का? आजच्या स्पर्धेतील दुसरी 50 होईल का? परंतु नाही, खोलवर चेंडू, त्या ठिकाणी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरण्यात आलं आणि एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. खरं तर दोन्ही यांनी धावणं तुम्हाला गरजेचं असेल.